हॅलो वेलकम फ्रेंड्स. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये ॲक्शनेबल क्लेम म्हणजे काय त्यासंबंधी थोडं माहिती घेऊन येणार आहोत. तर ॲक्शनेबल क्लेम हे असा क्लेम आहे जो ट्रान्सफर करता येतो की नाही हे आपल्याला TP ॲक्टमध्ये पाहिजे आहे. तर ह्याचे प्रोव्हिजन कुठे दिले आहे? सेक्शन 3मध्ये ह्याची डेफिनेशन दिली आहे आणि सेक्शन 131 ऑनवर्ड्स याबद्दल ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्टमध्ये डिफाईन केलेलं आहे. सो ॲक्शनेबल क्लेम तर नावामध्येच आहे की ही अशी ॲक्शन घ्यायची आहे इन अ कोर्ट ऑफ लॉमध्ये अगेन्स्ट क्लेम. मग हा क्लेम कशा संबंधी आहे हे आपल्याला सांगायला पाहिजे. तर हा ॲक्शनेबल क्लेम 4 मार्क्सला येऊ शकतो किंवा 2.5 मार्कला येऊ शकतो आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला हे ॲक्शनेबल क्लेम काय ते विचारलं जाऊ शकतं. तर डेफिनेशनमध्ये काय दिलं आहे ते पाहण्या अगोदर आपण थोडे काही एक्झाम्पल बघू त्याच्यामुळे आपल्याला समजून येईल की हे ॲक्शनेबल क्लेम म्हणजे काय. आता एक हा असा पर्सन आहे की ज्यांनी एक लँड जे आहे ते रेंटवरती दिलेलं आहे बीला. मग आता एला त्याचा रेंट जो आहे बी जो रेंट देणार आहे ते रेंट काय होतोय ड्यू होतोय फॉर सपोज 4 मंथ ड्यू झालेला आहे. नाव ए वॉन्ट्स टू रिकवर दॅट रेंट हा त्याचा क्लेम आहे. मग हा जो क्लेम आहे तो ट्रान्सफर करता येईल का हा आपल्यासमोर प्रश्न आहे. इज ऑल्सो एंटायटल टू रिकवर द रेंट फ्रॉम बी कडनं तो रेंट घेऊ शकतो. पण वेदर ए कॅन ट्रान्सफर दिस क्लेम टू सी अनदर पर्सनला हा क्लेम ट्रान्सफर करता येईल का. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर या चॅप्टरमध्ये दिला आहे. अजून एक एक्झाम्पल बघू की एने काय केलेलं आहे बीला लॅपटॉप दिलेला आहे यूज करण्यासाठी किंवा फॉर सेल करण्यासाठी असेल किंवा एनी पर्पजसाठी दिला असेल, कोणताही पर्पज असेल एनी पर्पज. तर मग बी आता तो लॅपटॉप रिटर्न देत नाही आहे. मग एकडं रेमेडी काय की ही विल गो टू इंटू कोर्ट ऑफ लॉमध्येच काय देईल आणि काय घेईल बीच्या अगेन्स्ट ॲक्शन घेईल. हा त्याचा क्लेम आहे की माझा जो काही लॅपटॉप आहे त्याचं पेमेंट होत नाही किंवा तो रिटर्न देत नाही. मग एजवळ काही सिक्युरिटी आहे का हा प्रश्न केला जाईल की हा जो लॅपटॉप आहे त्याचं सर्टन अमाऊंट आहे का हे कोर्ट चेक करेल. सिक्युरिटी आहे का पहिली हे चेक करेल. दुसरं सर्टन अमाऊंट आहे का हे चेक करेल आणि त्याच्या पोझिशनमध्ये तो लॅपटॉप आहे का ह्या गोष्टी चेक केल्या जातील. अजून दुसरं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर फिक्स डिपॉझिट आहे. फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये तुम्ही काय केले FD केली. बँकेमध्ये काय केली FD केली. तुमच्याजवळ काय आहे फिक्स डिपॉझिटचं सर्टिफिकेट आहे. पण तुमच्याकडं काय सिक्युरिटी आहे का नाही आहे. मग अजून काय की तुमचं बँक तुमचं आहे का बँक तुमची नाही आहे. मग तुम्ही काय करणार हे जो तुमचा क्लेम आहे जी तुमची FDची अमाऊंट आहे ती रिकवर करण्यासाठी तुम्ही काय करणार कोर्टामध्ये अप्रोच होणार. मग हा जो काही क्लेम आहे हा कोणाला ट्रान्सफर करता येतो का यासंबंधी चॅप्टर सांगत आहे. तर आपण काय काय इन्ग्रेडियंट्स येतात ते बघू. द फर्स्ट इन्ग्रेडियंट काय येतं की ॲक्शनेबल क्लेम हा असा डेट आहे. मग ठीक आहे डेट तर सांगितला की आम्हाला असा क्लेम आहे की जो डेप्ट आहे कर्ज आहे एक प्रकारचं किंवा लोन अमाऊंट आहे. मग डेप्ट म्हणजे काय हे आपल्याला पहिलं समजून घ्यावं लागेल. डेप्ट म्हणजे काय हिच इज अनसेक्युअर्ड अमाऊंट आहे. अनसेक्युअर्ड आहे. जर सेक्युअर असली असती तर
जे सेक्युर्ड असतील, फॉर एक्झाम्पल मॉर्गेज असेल, प्लेज असेल, तुम्ही काय करू शकता, ही सिक्युरिटी सोल्ड करून तुम्ही काय करू शकता, तुमची जी पण अमाऊंट आहे ती रिकवर करू शकता, बरोबर आहे ना. तुम्ही अमाऊंट काय करू शकता, रिकवर करू शकता. सेक्युर्ड अमाऊंट आहे. अनसेक्युर्ड अमाऊंट आहे. मग आता ही अमाऊंट आहे जी मी सांगितली ती सर्टन अमाऊंट असायला पाहिजे. ही जर अनसर्टन असेल किंवा डिफाइनेट नसेल, मग ते तुम्हाला ट्रान्सफर करता येईल का, तर ट्रान्सफर करता येणार नाही. मग तर क्लेम असा आहे की डेट आहे, जे कर्ज आहे, जे अनसिक्युर्ड अमाऊंट आहे आणि अमाऊंट कशी असायला पाहिजे, सर्टन असायला पाहिजे. म्हणजेच काय की ते डॅमेजेस असू नये. सो डॅमेजेस म्हणजे आपण टॉटमध्ये पाहिलं की डॅमेजेस म्हणजे काय, डॅमेज म्हणजे आपण म्हणतो एक नुकसान, जे तुमचं फिजिकल नुकसान होतं, आणि एक डॅमेजेस असतात, जी स्पेलिंग आहे ES, डॅमेजेस म्हणजे तुमचं कॉम्पन्सेटरी डॅमेजेस. ठीक आहे, कॉम्पन्सेटरी डॅमेजेस ज्याची अमाऊंट आहे, नुकसान ते सर्टन आहे का. टॉर्टमध्ये आपण काय पाहिलं की डॅमेजेस आहे ते अनलिक्विडेटेड आणि लिक्विडेटेड. सो टॉर्टमध्ये काय, हे अनलिक्विडेड डॅमेजेस कॅनॉट बी, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नाही. ठीक आहे, जे हे आपल्याला समजलं, हे ॲक्शनेबल क्लेम. हे डॅमेजेस कसे आहेत, कंपन्सेटरी डॅमेजेस आहेत, आणि हे अनलिक्विडेड डॅमेजेस कॅनॉट बी काउंट इन मनी. किती आहेत आपल्याला माहिती नाही. हे डेब्टची आपल्याला व्याख्या समजली. आणि हे अदर दॅन सेक्युअर्ड. ठीक आहे, जे आता आपल्याला हे डेट समजलं, तर दुसरा पॉईंट काय येणार आता, की हे अदर दॅन मॉर्गेज डेट. मॉर्गेज डेटमध्ये काय असते, इमूव्हेबल प्रॉपर्टी सेक्युअर्ड केली जाते, त्याच्यामध्ये सेक्युरिटी असते प्रॉपर्टी, आणि सिक्युरिटी हे अदर दॅनमध्ये येते, म्हणजे एक्सेप्शन. ह्याचा ॲक्सेबल क्लेम ट्रान्सफर करता येणार नाही. दुसरं काय, हायपोथिकेशन. हायपोथिकेशनचं ॲग्रीमेंट तुम्ही बघितले असतील. तिसरं आहे प्लेज, जे आपण गोल्ड जे आहे ते प्लेज करतो. हे हायपोथिकेशन प्लेज हे मुव्हेबल प्रॉपर्टी संबंधी होतं आहे. हायपोथिकेशन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखादी बँक आहे किंवा बजाज फायनान्स बँक आहे, ती तुम्हाला लोन पास करून देते, आणि समोरच्या व्यक्तीला, जसं आता आपण मोबाईल घेण्यासाठी एक बजाज फायनान्स करतो, किंवा ऑटो रिक्षा घ्यायची असेल, बाईक घ्यायची असेल, त्यासाठी आपण एक लोन करतो. तर ते हायपोथिकेशन ॲग्रीमेंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ते मोबाईल तुमच्या पोझेशनमध्ये येतो, बँकेकडं काही हे राहत नाही. पण प्लेजमध्ये काय होतं आहे की गोल्ड जे आहे ते गोल्डस्मिथकडं राहतं आहे, म्हणजे सोनारापाशी ते राहतं आहे, त्याकडे सिक्युरिटी आहे. तो सिक्युरिटी सेल आउट करून तुमचं काय करू शकतो, डेट तो त्याचं वसूल करू शकतो. सो प्लेज, हायपोथिकेशन ही मुव्हेबल. सो अदर दॅन. आता तिसरं काय, ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की क्लेमंटकडं जी पण प्रॉपर्टी आहे ती त्या पोझिशनमध्ये नाही. मीन्स प्रॉपर्टी जी पण आहे विच इज नॉट इन द पोझिशन ऑफ द क्लेमंट. क्लेमंट म्हणजे कोण, हू क्लेम्स, जो क्लेम करतो त्याला क्लेमंट म्हणायचं. सो क्लेमंटच्या पोझिशनमध्ये ती प्रॉपर्टी नाही आहे. ह्या महत्त्वाचे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण बघितलं.
आता एक्झाम्पलमध्ये आपल्या एक्झाममध्ये हे 2.5 मार्क्सला जर विचारलं असेल तर काय काय पॉईंट्स लिहायला पाहिजेत आपण शॉर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट, विच इज डेप्ट and it must be unsecured debt. ठीक आहे. दुसरं काय लिहिणार, अदर दॅन mortgage debt or hypothecation or pledge of movable property. तिसरं काय लिहिणार की क्लेमंट डज नॉट हॅव पोजेशन ऑफ दॅट प्रॉपर्टी. चौथं काय लिहिणार, डेट जे आहे it must be certain amount असायला पाहिजे, which is sum of money. मग आता आपल्या एक्झाम्पलमध्ये जे आपण बघितलं तर रेंटचं, त्यामध्ये अमाऊंट काय होती, सर्टन होती. फिक्स डिपॉझिट पाहिलं त्याच्यामध्ये पण अमाऊंट सर्टन होती. आणि ह्याच्यामध्ये कोणते आपल्याकडं सिक्युरिटी आहे का, सिक्युरिटी नाही आहे. पण डॅमेजेस इन टॉर्ट असेल किंवा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट जिथं असेल, जिथं कॉन्ट्रॅक्टमध्ये डॅमेजेस अनसर्टन आहेत, तिथं सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी असेल किंवा नसेल पण ते सम ऑफ मनी आहे, पण ते कॅल्क्युलेट करता येते का, नाही करतात. सो ह्याच्यामध्ये डॅमेज असेल, टॉर्ट असेल, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल, ह्याच्यामध्ये ॲक्शन क्लेम ट्रान्सफर करता येणार नाही. FD सर्टन सम ऑफ मनी आहे, सिक्युरिटी नाही आहे आपल्याकडं, रेंट आहे, त्याची अमाऊंट सर्टन आहे, तर अशा केसेसमध्ये काय होईल, हे जे ॲक्शन क्लेम आहे ते ट्रान्सफर करता येतील. अजून काय, आपण हायर परचेसचं ॲग्रीमेंट बघितलं की एक लॅपटॉप आपण काय केलेलं आहे, यूज करायला दिला, आपल्याकडं काय सिक्युरिटी आहे का, लॅपटॉपची जी अमाऊंट आहे ती सर्टन आहे. ठीक आहे. हे 4 पॉईंट झाले. डेट मस्ट बी अनसेक्युअर्ड डेट आहे, अदर दॅन मॉर्गेज डेट, अदर दॅन हायपोथिकेशन, अदर दॅन प्लेज ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी, क्लेमंट डज नॉट हॅव पोजेशन ऑफ दॅट प्रॉपर्टी, आणि जे डेट आहे ते सर्टन अमाऊंट पाहिजे किंवा सर्टन सम ऑफ मनी पाहिजेत. हे 4 पॉईंट दिले तरी हे 2.5 मार्क्ससाठी दॅट इज मोर सफिशियंट. सो एवढा पॉईंट आपण एक्झाममध्ये लिहायला पाहिजेत. एवढे पॉईंट जर लिहिले तरी तुम्हाला 2 मार्क्स तरी मिळून जातील. आणि एक्झाम्पलमध्ये आपण आता जर 5 मार्क्सला आलं तर आपल्याला इलॉस्ट्रेशन लिहायला पाहिजे की असे कोणते एक्झाम्पल आहेत इन्स्टन्स ऑफ ॲक्शनेबल क्लेमचे. तर पहिल्यांदा काय म्हणायचं की अनसेक्युअर्ड डेट असेल, त्याच्यामध्ये कोणतीच सिक्युरिटी नाही आहे. दुसरं आहे की एरियर्स ऑफ रेंट. तिसरं काय, अजून एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, फिक्स डिपॉझिट असेल इन बँकमध्ये. फोर्थ अजून काय असू शकतं, हायर परचेस ॲग्रीमेंट. अजून तुमचं पार्टनरशिपमध्ये कोणता क्लेम असेल, शेअर असेल, तो शेअर कसा पाहिजे, सर्टन पाहिजे, आणि त्याच्याबद्दल तुमच्याकडे कोणती सिक्युरिटी पण नाही आहे. आणि पार्टनरशिपची एखादी प्रॉपर्टी असेल ते सुद्धा तुमच्या कब्जामध्ये नाही आहे. मग आता कोणते जे आहेत ज्या नॉट ॲक्शनेबल क्लेम, एक आहे डॅमेजेस इन टॉर्ट, दुसरं काय जे सिक्युअर्ड डेट आहे लाईक इन मॉर्गेज, तिसरं असं कॉपीराईट असेल, किती नुकसान झाले ते सर्टन सम ऑफ मनी नाही आहे,
विच इज नॉट सर्टन नाही आहे. नंतर ना अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे तर तुमचं मीन्स प्रॉफिट. ह्याच्यासाठी एन्क्वायरी केली जाते सेपरेट कोर्टामध्ये. एखादं पजेशनचं सूट असेल, फॉर एक्झाम्पल पजेशनचं सूट आहे, त्याच्यामध्ये तुमची डिक्री झाली, द कोर्ट ग्रांट डिक्री इन युअर फेवर. पण आपण काय करतो नंतर ना मीन्स प्रॉफिटसाठी सेपरेट एन्क्वायरी बसते. सो हे सर्टन आहे का किती नुकसान झालेलं आहे ते. सो हे ट्रान्सफर करता येत नाही. दीज आर द नॉट ॲक्शनेबल क्लेम्स. होपफुली हा तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल. धन्यवाद.